खोल समुद्रातील मासेमारीला आजपासून सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। वादळी वातावरणाचा मासेमारी हंगामाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी फटका बसलेला पाहायला मिळतोय। मासेमारी हंगामाच्या पहिल्याच दिवशी मच्छीमारांनी आपल्या बोटी किनाऱ्यालाच ठेवणं पसंत या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय। खरा हंगाम हा नारळी पौर्णिमेनंतर सुरू होईल, कारण नारळी पौर्णिमेनंतरच समुद्र खऱ्या अर्थानं शांत होतो आणि त्याच अनुषंगानं नारळी पौर्णिमेनंतरच खऱ्या अर्थानं मासेमारी हंगामाला या ठिकाणी मुहूर्त मिळू शकतो। 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत मासेमारीला या ठिकाणी बंदी असते, म्हणजेच 2 महिने माशांच्या प्रजनन कालावधीसाठी सरकारकडून या ठिकाणी मासेमारीसाठी बंदी घालण्यात येते। गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा जिल्ह्यात मुक्काम आहे आणि त्यामुळे सध्या जरी मच्छीमार राजा या दर्यावरती स्वार व्हायचा प्रयत्न करत असेल तरी पण देखील वातावरण सध्या त्याला साथ देत नाहीये। वादळी वाऱ्यामुळे सध्या हंगामाच्या पहिल्याच दिवशीची मच्छीमारीला या ठिकाणी ब्रेक लागलेला पाहायला मिळतोय। बहुतांश बोटी या अजूनही किनाऱ्याला आहे, मात्र आजपासून खऱ्या अर्थानं मच्छीमारी हंगामाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।